नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे. आपण एक सिरीज चालू केली तलाठीच्या मागच्या प्रश्नपत्रिका, त्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता जे तुम्ही प्रश्न सोडून आले होते ना, ते प्रश्न या ठिकाणी सोडून म्हणजे सोडून दिले होते, स्वतः हात सुद्धा लावला नव्हता, तेच प्रश्न या ठिकाणी आणलेले आणि त्याला बघता क्षणी कशा प्रकारे उडवायचं ते तुम्हाला दाखवते. बघा ना, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 4. या व्यतिरिक्त अजून दुसरी संख्या दिसते तुम्हाला, वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 3. म्हणजे ही गणितीय क्रिया करायची, जी काय संख्या येईल ना ती संख्या काढायची आणि जी काय संख्या येईल त्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती हे आपल्याला ओळखायचं, असा तुम्हाला प्रश्न आला होता मागच्या वेळेस. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे अंक बदलून वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. जर अधिक असेल, नीट लक्ष देऊन बघ, जर अधिक असेल सगळ्या संख्यांमध्ये अधिक दिसतंय तर गुणाकार करायचा. म्हणजे वर्गमुळातील ही संख्या कोणती येणार आहे ती काढण्यापेक्षा डायरेक्टली गुणाकार करणं. वर्गमुळातील अंकच काढू नको, म्हणजे ते वर्गमूळ चिन्हच काढू नको. 6×4 यांचा दोघांचा गुणाकार 24 येतोय. त्यानंतर 8×2 = 8×3 = 24 यांचा गुणाकार 24 येतोय. त्यानंतर 12×2 = 24 इथे सुद्धा 24 येतोय. 24×1 = 24 इथे सुद्धा 24 येतोय. ज्यावेळेस गुणाकार एकसारखा असतो आणि मध्यभागी अधिकचं चिन्ह असतं आणि वर्गमुळातील वेगवेगळे अंक असतात, त्यावेळेस आपल्याला सर्वात मोठी संख्या विचारली गेली असेल तर ज्या ठिकाणी सर्वात मोठी संख्या दिसते तीच आपली सर्वात मोठी संख्या असते. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि ज्या ठिकाणी सर्वात छोटी संख्या दिसते, सर्वात छोटी संख्या कुठे दिसते मला? इथे दिसते सर्वात छोटी संख्या, बरोबर आहे. तर हीच सर्वात छोटी संख्या असेल माझी, म्हणजेच मला मोठी संख्या विचारली म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर. वेळ न घालवता आपण पुढे जाऊया. जर गणित कळालं नसेल कमेंट करा, पहिलं गणित कळालं नाही. पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगेल. ही सिरीज चालू केलेली आहे, जोपर्यंत तू दमणार नाही ना सोन्या तोपर्यंत मी राहणार आहे. मी दमत नाही सोन्या, आपली कॅपॅसिटी जबरदस्त आहे. बघ ना, वर्गमुळात हाच प्रश्न तुम्हाला, म्हणजे बघा ना, हे 2 प्रश्न वेगवेगळ्या शिफ्टमध्ये विचारले गेलेले. हा प्रश्न इथे अंक बदलून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये विचारले गेले. तशाच प्रकारे तुम्हाला आता वजाबाकीचा हाच प्रश्न वेगवेगळ्या शिफ्टमध्ये अंक बदलून विचारला. मी तर इथं एकच आणलेला आहे, अंक सुद्धा बदललेला नाही बरं का. मी तुमचे जे गणित आहेत ना तेच मी या ठिकाणी आणत असतो. एकही प्रश्न मी स्वतः बनवत नाही. बघ ना, वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 5, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. आता वजाचं चिन्ह असेल, इथे अधिकचं चिन्ह होतं त्यावेळेस आपण गुणाकार केला. इथे वजाचं चिन्ह असेल तर दोघांमधील फरक बघायचा. 7 आणि 5 या दोघांमधील फरक सर 2 आहे. ओके, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी 5 वजा 3 इथे सुद्धा 2 आहे. 9 वजा 7 इथे सुद्धा 2 आहे. 11 वजा 9 इथे सुद्धा 2 आहे, बरोबर आहे ना. तर अशा वेळेस फरक जर समान असेल आणि वर्गमुळातील हे जे संख्या आहे यांची वजाबाकी दिली गेलेली असेल तर सर्वात मोठी संख्या जर तुम्हाला विचारली, याचा अर्थ जी छोटी संख्या दिसते किंवा छोट्या संख्यांचा गट जो दिसतोय हीच सर्वात मोठी संख्या असते. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण तुम्हाला सर्वात मोठी संख्या विचारली गेली. सर्वात छोटी विचारली असती तर जी संख्यांचा गट सर्वात मोठा दिसतो हीच सर्वात छोटी संख्या असली असती. सर्वात मोठी या ठिकाणी दिसते, इथे सुद्धा तुम्हाला सर्वात मोठीच विचारली होती. यस, तुमचेच परीक्षेतील प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. जर 2.5 वर्षासाठी वार्षिक 5% दराने, किती 5% दराने, त्या ठिकाणी लगेच अंडरलाईन करायची असते बरं का. दर हा महत्वाचा असतो. 5% दराने एका विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज रुपये 104.05 असेल तर सरळ व्याज किती? प्रश्नाला जर नीट बघितलं, झूम करू बघितलं, व्हिडिओ पॉज करून बघितला किंवा प्रत्यक्षात तुझ्या हातामध्ये प्रश्नपत्रिका असेल तर ती प्रश्नपत्रिका किंवा प्रिंट काढलेली असेल, तू TCS वेगवेगळ्या परीक्षा झाल्या होत्या, सर TCSच्या परीक्षा, याचा अर्थ इथं MPSCचा अभ्यास करतोय, मला काही कामाचंच नाही. सोन्या CSAT मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. मुळात TCS IBPS CSATच्या प्रश्नांना कॉपी करत असतं. UPSCचे जे CSAT असते ना त्याचे प्रश्न TCS IBPS कॉपी करत असतं आणि MPSC UPSCचं कॉपी करत असतं सोन्या. तर तशा प्रकारे आहे ते. तुझेच प्रश्न असतात, फक्त आकडे बदलून विचारले गेलेले असतात. रेग्युलर येत जातो तुझ्यासाठी, तुला जोक करत नाहीये सोन्या, एवढा जबरदस्त सगळा हे खजिना आणलेला आहे आणि रेग्युलर येणार आहे. तुलाही कळणार ना तुझ्यासोबत काय झालेले. चमत्कार होऊन जाईल ज्यावेळेस एखादी प्रश्नपत्रिका हातामध्ये घेईल. मध्यंतरी मी मॅन्टॉ जिंदगीची सिरीज चालू केली होती आपल्या युट्यूब चॅनलवर, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर, अजूनही चालू आहे. सध्या 17 व्हिडिओ त्या ठिकाणी मी अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ जर बघितले नसतील, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या. तिथे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एकही प्रश्न सूत्राने सोडवत नाही. जर दिसलो मी तुम्हाला कुठेही, भले इन्स्टावर असू द्या, सूत्राने सोडत असताना, गणित हा विषय बरं का, सूत्राने सोडत असताना किंवा युट्यूबवर दिसलो असेल ना तर मला ते आणून दाखवा. मी पुन्हा गणित सोडवणार नाही आयुष्यामध्ये, कारण सूत्र माणसाने बनवलेले असतात. सूत्र माणसाने बनवलेले असतात. आपण सुद्धा माणूसच आहे, हाडा माणसाचे माणूस आहे. आपण सुद्धा आपल्या पद्धतीने सोडू शकतो. हा प्रश्न जर लक्षपूर्वक बघितला ना, 2.5 वर्षासाठी वार्षिक 5% दराने एका विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज 104.05 आहे. तू सांग सोन्या,
CI म्हणजेच काय? कंपाऊंड इंटरेस्ट. किती आहे? किती वर्षांचा आहे? कारण इथं 2.5 वर्ष दिलेला लोड घेऊ नकोस. किती वर्षांचा आहे नंतर बघते. 104 रुपये आहे. बरोबर आहे. आणि त्याच वर्षांमध्ये त्याच दराने सरळ व्याज किती येईल? तर याच्यापेक्षा जास्त येईल का रे सिंपल इंटरेस्ट? याच्यापेक्षा जास्त येईल का? नाही येणार. याच्यापेक्षा कमीच येईल जी काय संख्या असेल. मग 104.05 दिसतोय. पर्याय तुझेच आहेत, मी स्वतः बनवलेले नाहीयेत. सगळे पर्याय 104.05. त्यांचं मुळात म्हणणंच हे असतं की सोन्या तू हात तर घाल ना, तुला सोनच निघल. अरे पर्यायाचा वापर कर, कशाला सूत्राचा वापर करतोय? हे कट, हे कट, हे कट. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि मग सर मुद्दल कशी काढायची? सक्सेसिव्ह मेथडनेच काढायची असते. मी तर इथे या ठिकाणी वाचत असतानाच मुद्दल काढली होती 800 रुपये. 800 रुपयावर सगळा कुटाणा झालेला आहे. हा कशा प्रकारे झालेला आहे? तर हे सक्सेसिव्ह मेथड त्या ठिकाणी मॅन ऑफ जिंदगीच्या सिरीजमध्ये मी समजून सांगितलेली आहे, पण पूर्ण अजून समजून सांगितलेलं नाही. याही युट्यूब चॅनलवर मी कमीत कमी 1 ते 2 व्हिडिओ घेणार आहे खास करून सक्सेसिव्ह मेथडची. हे एकदा सक्सेसिव्ह मेथड तुम्हाला कळाली तर तुम्ही चक्रवाढ व्याज दर या व्यतिरिक्त अजून ते हे काय म्हणतात त्याला आपलं रेशिओ, त्यानंतर रेशिओचे जे प्रश्न असतात की नाही ते सुद्धा प्रश्न तुम्ही सोडू शकता त्या सक्सेसिव्ह मेथडने. बघता लगेच सोडू शकता, किती मोठा प्रश्न असू दे. त्यानंतर नफा तोटा असतो, टक्केवारी असते, हे सुद्धा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी चक्रवाढ व्याजदराचे असू दे किंवा कोणते असू दे ते त्या ठिकाणी तुम्ही सक्सेसिव्ह मेथडचा वापर करून फक्त एकच व्हिडिओमध्ये तुला डायरेक्टली गावा देणार आहे. सक्सेसिव्ह मेथड अख्ख्या भारतामध्ये कोणीच बनवलं नाही, सोन्या मीच बनवलेली. लोड घेऊ नकोस, तू यापर्यंत पोहोचवणार आहे. फक्त तुला लाईक ठोकायचं आणि तशा प्रकारे कमेंट करायची. तुला माहित नाहीये सोन्या, मी फक्त आणि फक्त तुझ्या लाईकची आणि तुझ्या कमेंटची अपेक्षा करत असतो. तुझ्याकडून मला काहीच नको. बाकी पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे चक्रवाढ व्याज दर गुंतवलेल्या पैशाची रक्कम 2 वर्षात 1600 रुपये, 3 वर्षात 1680 रुपये आणि 4 वर्षात 1764 रुपये होईल. तर व्याजाचा दर किती? आता विद्यार्थ्यांना काय वाटतं? मोठ्या प्रमाणात माहिती समाविष्ट केलेली, याचा अर्थ लय मोठा प्रश्न आहे, लय मोठी गणितीय क्रिया आहे. अरे लय ठुसका प्रश्न आहे सोन्या. माझे जे जुने विद्यार्थी आहेत ना ते लगेच बघताशनी म्हणतील की सर या ठिकाणी 2 वर्षात 1600 मुद्दल काय ते नंतर बघूया. इथं आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं. व्याजाचा दर विचारलाय ना, बस व्याजाचा दर तुला काढून देतो बघताशनी. बघ 1600 आणि त्यानंतर लगेच एका वर्षात 1680. याचा अर्थ एका वर्षात किती वाढलेले? 80 ने वाढलेत ना. बघ ना 1600 वर 1680 80 ने वाढलेले आहेत. कोणत्या? तर 1600 या रकमेवर. बस. आणि तुला टक्केवारी काढायची असेल तर तू 100 ने गुणत असतो. बस एवढी गणितीय क्रिया कर, तुला तुझं उत्तर मिळतंय. हे 2 शून्य गट, हे 2 शून्य गट. बरोबर आहे. आता या ठिकाणी 16 पंचे म्हणजेच किती झाले? 5%. सर चक्रवाढ व्याज दर आहे सर, हे तुम्ही तर टक्केवारी शिकवता. अरे हेच तर सगळं असतं ना. तुला खोटं वाटत असेल तर पुढची संख्या बघूया आपण. बघ या ठिकाणी किती दिसतंय? 1680 आणि एका वर्षात वाढले किती? 1764. 1680 वर वाढलेत किती? तर 1764 म्हणजेच किती झाले? दोघांची वजाबाकी केली तर इथून 20 घेतली आणि इथून किती घेतले? 64 म्हणजे 84 झाले. आणि गुणिले 100 करून टाक, तुला 5%च मिळणार. जर नाही मिळाले ना 5% सोन्या, तुझ्या समोर येणं बंद करेल. बघ या ठिकाणी किती? 4 ने भाग जातोय. हे 0 कट कर, हे 0 कट कर. अगोदर 0 कट मारून टाकायचे. इथे 4 1 4, 4 2 8, 4 1 4 21. या ठिकाणी 4 चौक 16 आणि 4 1 4, 4 2 8 म्हणजे 42. 21 1 21, 21 2 42. बे एक बे. या ठिकाणी किती येतात? तुझंच आहे गणित सोन्या. अरे ते तुझेच आकडे आहेत. इथे येणार किती? 5%. कळते का तुला? चक्रवाढ व्याज दराचा हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं नसेल तर कमेंट करा. पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया आणि कंटिन्युअसली सिरीज असणार आहे चालू आहे. फक्त तुमचा प्रतिसाद आवश्यक आहे. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी आपल्याला विचारली गेलेली. 9 क्रमवार विषम संख्या आहेत. बरोबर आहे की नाही? 103 एवढी सरासरी दिली गेलेली आहे. सरासरी केव्हाही कितीही संख्या असू द्या, कोणत्याही संख्या असू द्या, यांची सर्वांची बेरीज आणि एकूण संख्या डिवाइड केली आपण तर सरासरी मिळत असते. सरासरी केव्हाही त्या सर्व क्रमवार संख्यांच्या मधली संख्या असते. ह्या एकूण 9 संख्येत म्हणजे इथे 4 संख्या असतील. या एकूण 9 संख्येत याचा अर्थ इथे सुद्धा 4 संख्या असतील. बरोबर, इथपर्यंत लक्षात आलं? ही विषम संख्या, मधली संख्या, ही सरासरी या सर्व संख्यांची. याचा अर्थ याच्या पुढची संख्या कोणती येणार आहे? 105. याच्या पुढची संख्या येणार आहे सोन्या 107. याच्या पुढची येणार आहे 109 आणि याच्या पुढची येणार आहे 111. बस. आणि तुला काय विचारलंय? मोठ्या 2 संख्यांची सरासरी किती? म्हणजे तुला या 2 संख्यांची सरासरी विचारली गेली. वक्ताशनी म्हणलं तर वक्ताशनी असतं. या दोघांच्या मधली संख्या काढणं, मी तुला आता तेच सांगितलं ना. क्रमवार संख्या असतील तर मधली संख्या ही सरासरी असते. चालू आहे का बघू द्या बरं एकदा. सगळा कुठं होईल रे सोन्या. मधली संख्या
की त्या दोन संख्या किंवा किती संख्या असू दे त्यांची सरासरी असते. या दोघांची मधली संख्या कोणती? 110 आहे. आणि हीच या दोन्ही संख्यांची सरासरी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण तरी सुद्धा आपण पडताळू, नाही तर मास्तर काय देतोय नेमकं? तुझ्यासोबत धोका नको ना. बरोबर आहे ना? तुलाही माझ्यावर विश्वास बसायला पाहिजे. 109 अधिक 111 करायचे. किती होतात? 0 1 हात आला 2, या ठिकाणी 2. म्हणजेच काय झालं? दोन्ही संख्यांची बेरीज झाली 220 आणि दोन संख्या असल्यामुळे डिवायडेड बाय 2 जर आपण केले तर आपल्याला सरासरी मिळत असते. बे या ठिकाणी येतात 11 हे 0 म्हणजे 110 या दोन्ही संख्यांची सरासरी. मी तुला सांगतोय मधली संख्या असते. मोठी संख्या कोणती, छोटी संख्या कोणती, असं आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा बघ. पहिल्या क्रमवार 15 विषम संख्या व 16 विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक आपल्याला विचारला गेलेला. पहिल्या क्रमवार 15 विषम संख्या आणि 16 विषम संख्या. म्हणजेच तू काय करणार सोन्या? 1 ही विषम संख्या, त्याच्या पुढची 3 आहे, त्यानंतर अजून 5 करणार, मग 7 करणार, मग 9 करणार आणि मग नंतर अजून 11 करणार, 13 करणार, 15 करणार. अशा प्रकारे तू 15 अजून पुढे 17 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत पोहोचला. अजून 4 विषम संख्या लिहिणार, त्यांची बेरीज करणार आणि बेरीज केल्यानंतर तुला एक गोष्ट लक्षात येणार, उत्तर आलेले 225 आणि हे 15चा वर्ग आहे. कळतंय का तुला मी काय बोलतोय सोन्या? पहिल्या क्रमावर 15 विषम संख्यांची बेरीज जी आहे ना, त्याच संख्येचा वर्ग असतो. पहिल्या क्रमवार 100 संख्या, 100 विषम संख्यांची जी बेरीज असते ती त्या 100चा वर्ग असतो. पहिल्या क्रमवार 91 विषम संख्यांची जी बेरीज असते ती 91चा वर्ग असते. तुला काय प्रश्न विचारला गेला तुझ्या परीक्षेमध्ये की पहिल्या क्रमवार 15 विषम संख्यांच्या बेरजेतील बेरीज आणि या ठिकाणी 16 विषम संख्यांच्या बेरजेतील फरक काढायचा. 16चा वर्ग किती असतो रे? 256 असतो. सर तुम्ही बघताशनी सांगितलं, आम्हाला तर पाठ करावं लागेल आणि मला तर 1 ते 9 पर्यंतच वर्ग पाठ आहे किंवा 1 ते 10 पर्यंतच वर्ग पाठ आहेत. अनेक 99% विद्यार्थ्यांना, 99 नाही म्हणता येणार पण कमीत कमी 90% विद्यार्थ्यांना 1 ते 10 पर्यंत वर्ग पाठ आहेत. या व्यतिरिक्त 1 ते 20 पर्यंत 99% विद्यार्थ्यांना पाठ आहेत. याच्या पुढचे पाठच नाहीत वर्ग. मग कसं काढायचं ते सुद्धा आता मी लगेच तुम्हाला शिकवतो. याचं योग्य उत्तर आपण अगोदर काढूया. इथे 1 येते, इथे 3 येते, इथे 0 येते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं का तुम्हाला? आता पुढे जाऊया. वर्ग कसं काढायचा तर लक्षात घे. या ठिकाणी 16 हे अंक आहे ना, बस याचा वर्ग काढायचा मला. तर अगोदर मी काय करणार? 6चा वर्ग करणार 36. या ठिकाणी याचा वर्ग करणार. किती येतोय? 1च येतोय. मग 1 लिहायचा, 2 अंक मेंटेन करायचे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल. आता 6 गुणिले 1 करा, म्हणजे या दोन्ही अंकांचा गुणाकार करायचा आणि याचे दुप्पट करायचे, कारण वर्ग काढायचा ना आपल्याला. तर 16 1 16 म्हणजे 16 म्हणजे 6 1 6 आणि त्याचे दुप्पट होते 12. इथे 12 लिहून टाक. हे अंक सोडायचा बरं का, शेवटचा एकक स्थान. यांची बेरीज कर. 6 इथे येणार 5, 256. सर छोटे छोटे अंक घेतोय म्हणून ते ठिसकं वाटतंय आम्हाला. मोठा अंक घेऊन दाखवा. मोठा घे सोन्या, 96 घे. चल 6 36 वर्ग करायचा. सर 6 शेवटी घेताय तुम्ही, 5 पण घेऊ नका, कारण 5ची सुद्धा शॉर्ट ट्रिक माहिती. अरे कोणताही अंक घ्या सोन्या, अशाच प्रकारे असतो तो. कोणताही अंक घेतो. कोणता घेतोय? चल 97 घे. 97 7 7 49 बरोबर आहे या ठिकाणी. आणि 9 9 9 81 या ठिकाणी यांचा वर्ग करायचा आपल्याला. याचा अर्थ या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 9 70 मायनस 9 जर आपण केले तर 61 होतात. 61ची दुप्पट होते 6 12. 12 म्हणजे 120, 121, 121, 122. ठीक आहे. इथे एक अंक सोडायचा. 9 4 5 6 3 9 9369 हे याचा वर्ग निघाला. कळालं का तुला सोन्या? 7 9 7 9 हा 7 7 49 बरोबर आहे. चल हा बरोबर आहे. अशाच प्रकारे वर्ग काढायचा असतो. पुढे जाऊया. लोड घेऊ नकोस. 527 आणि 189 चा गुणाकार किती आहे? ठुसका प्रश्न वाटतोय, पण हा सगळा गुणाकार करत असणार सोन्या. तुला डिजिटल सम हे काय असताना मागच्याही लेक्चरमध्ये मी तुला सांगितलं होतं आणि याही लेक्चरमध्ये सांगतो. विशेषतः TCS, IBPS, MPSC, CSAT यामध्ये अशा प्रकारे प्रश्न मोठमोठे विचारले जात असतात, ज्या ठिकाणी तुमचा वेळ जातोय. पण खऱ्या अर्थाने बघितलं तर बघताशनी याचं उत्तर निघत असतं. कशा प्रकारे बघताशनी उत्तर निघत असतं? तर आपल्याला अंकांची बेरीज करायची. अंकांची बेरीज करत असताना 9 ची बेरीज करायची, ते कट करून टाकायचे. कशा प्रकारे करतोय लक्ष देऊन बघ. 5 हे समजवायचंय मला अजून बरं का. अख्ख्या एका व्हिडिओमध्ये मला तुम्हाला समजून सांगावं लागेल. आता इथं प्रश्न आलेला आहे म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतंय शॉर्ट मेथडमध्ये कशा प्रकारे असतं ते. 5 2 आणि 7 या व्यतिरिक्त गुणिले करायचे आपल्याला 1
8 आणि 9. तर इथे 7 आणि 2 किती होतात? 9 होतात ना. बस 9 ची जोडी मिळाली, कट करून टाक. इथं हे 9 होत आहेत ना, हे कट करून टाक. या ठिकाणी 5 राहिलेले म्हणजेच काय? तर 527. या संख्येतील तीनही अंकांची बेरीज किती होते? तर 5 होणार आहे. तू कितीही कुठाने कर, काही कर, तुला शेवटी एका अंकापर्यंत पोहोचायचं असेल ना तर 5च उत्तर येईल. तशाच प्रकारे या ठिकाणी 8 आणि 1 हे कट केले दोन्ही, कारण 8 आणि 1 9 होत असतात. म्हणजेच काय, शेवटी काहीच नाही राहिलं तर 9 येते. 9 आणि गुणिलेचं चिन्ह आहे. कोणत्याही संख्येला 9 ने जर तुम्ही गुणलं तर येणारं उत्तर जे असतं ना, त्या उत्तराचं सगळे अंकांची बेरीज ही 9च येत असते. त्या अंकांच्या डिजिटल समची उत्तर हे 9च असतं. कोणतीही संख्या असू दे, भले 9 ला मी 2,30,525 ने गुणलो तरी सुद्धा शेवटी जे काय उत्तर येईल त्या मोठ्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही 9च येणार. याचा अर्थ काय झाला सोन्या? 9,545 या ठिकाणी मी केलंय तर शेवटी 9 आलेले. बरोबर आहे की नाही? तर मी ह्या सगळा कुठाना केलाच नसता. त्या ठिकाणी परीक्षा हॉलमध्ये मी फक्त एवढंच बघितलं असतं की या अंकांची बेरीज किती येते? 9 आहे. म्हणजेच 9 ने जर मी कोणत्याही संख्येला गुणलं, बरोबर आहे, तर मला जे आहे ना उत्तर येणार आहे त्या उत्तरातील अंकांच्या बेरीज ही 9च येणार आहे. हे तरी मला कळालंय. मग तू सांग सोन्या, 9 या ठिकाणी दिसते, कट कर. इथे 9 कट कर. इथे 6 आणि 3 किती होतात? 9 होतात. म्हणजेच किती आली? 9. पर्याय क्रमांक अ माझं उत्तर आहे. इथे हे कट कर, हे कट कर. इथे येणार यांचं उत्तर किती? 8. 5 आणि 3 8. हे कट कर, हे कट कर. 4 आणि 3 7. हे कट कर, हे कट कर. 3 त्रिक 9. नाही, 3 त्रिक 9 गुणाकार नाही, 6 आहे. बरोबर. तर अशा प्रकारे 9 या ठिकाणी दिसतं. या अंकांची बेरीज 9 आहे आणि या दोघांना गुणल्यानंतर सुद्धा 9च हे मला मिळणार असेल तर मी कशाला कुठं करत बसू, गुणाकार करत बसू? त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ आहे. तुला वाटेल की मी स्वतः तुला एक्सप्लेन करण्यासाठी गणित बनवलेलं, हे गणित तुझ्या परीक्षेमध्ये आलेलं आहे. मी पुन्हा सांगतोय, ऑन कॅमेरा सांगतोय, एकही प्रश्न मी स्वतः बनवलेला नाहीये. जे तुझ्या परीक्षेमध्ये येत असतो तेच तुला एक्सप्लेन करत असतो. त्यातल्या त्यात जे विद्यार्थी म्हणतात की नाही सर हे अवघड प्रश्न होता, तर तोच प्रश्न मी या ठिकाणी आणत असतो. बघ ना, या ठिकाणी हे जे अक्षर मालिका दिसते तुम्हाला, याचा वापर करता तुम्ही. लोड घेऊ नको सोन्या, त्याची वापर करायची सुद्धा गरज नाहीये. इथे काय दिसते तुला? हे 3 आहेत. 1 2 3 4. 4 अक्षरांचे गट आहेत. 5वा गट आपल्याला शोधायचा आहे. इथे याचं पहिलं जे नाही, या संपूर्ण अक्षराच्या गटातील पहिला अक्षर एल दिसतोय. हा एल गेलाय शेवटी. तशाच प्रकारे झाले का? एफ गेलाय शेवटी. यस, एफ गेलाय शेवटी सर. तशाच प्रकारे झेड सुद्धा शेवटी गेलाय का? यस, झेड सुद्धा गेलाय सर शेवटी. मग हा जो आहे, आपल्याला 3 अक्षर शोधायची ना, त्यापैकी हा शेवटीच जाणार ना सोन्या. याला टी मध्ये लिहून टाक. जिथं टी दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथं नाहीये, इथं नाहीये, हे 2 पर्याय कट झाले. आता पुढचं बघ, इथं एफ दिसतोय. हा एफ गेलाय कुठं? बघ बरं, एफ गेलेला आहे. हा दुसऱ्या नंबरचा होता सर, पहिल्या नंबरवर आलेला आहे. तशाच प्रकारे झेड हा दुसऱ्या नंबरचा आहे सर, पहिल्या नंबरवर आलेला आहे. तशाच प्रकारे टी हा दुसऱ्या नंबरचा होता, हा पहिल्या नंबरवर आलेला आहे. तशाच प्रकारे एन हा दुसऱ्या नंबर होता, आता हा पहिल्या नंबरवर येईल सर. तूच सांगतोय उत्तर. बघ, पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर, म्हणजे 1 पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लोड घेऊ नकोस, पुढे जाऊया. वेळ किती झालेला एकदा बघू द्या. ओके, 100 संत्री ₹350 किमतीने खरेदी केली आणि ती सर्व ₹48 प्रति डझन दराने विकली. झालेला नफा किंवा तोटा टक्केवारीमध्ये आपल्याला शोधायचा आहे. लक्ष देऊन बघायचंय. विषय काय झालेला इथं बघ, ₹48 प्रति डझन. एका डझन मध्ये 12 संत्री असतात, म्हणजेच 12 संत्री तिथल्या तिथंच करायचं असतं, पण तुला दाखवतो, एक्सप्लेन करतोय. 12 संत्री ₹48 मिळतात. तर एक संत्री किती? 12 1 12 आणि 12 चौक 48. बरोबर आहे. म्हणजे एक संत्री मिळाली किती? ₹4. इथपर्यंत तरी तुझ्या लक्षात आलं असेल. आणि 100 संत्री आहेत, बरोबर आहे की नाही? मग 100 संत्री कितीला विकले गेले? ₹4 विकले गेले. म्हणजे प्रत्येकी 4 म्हणजे ₹400 झाले. ₹400 विकले गेले. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. तू सांग सोन्या, 100 संत्री ₹350 किमतीने खरेदी केले होते, पण विकलेत मात्र त्याला ₹400. याचा अर्थ फायदा किती झालेला आहे? ₹50. इथे तोटावाले कट करून टाक. चल बाजूला हो म्हणायचं. नफा आहे. ओके, नो प्रॉब्लेम. एक तर पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. इथपर्यंत तरी तुझ्या लक्षात आलं असेल की ₹350 100 संत्री घेतले आणि त्याला विकले ₹400. याचा अर्थ ₹50 फायदा झाला, पण ₹350 झाला. किती? ₹350 ₹50 फायदा झालेला आहे. ₹350. इथं रुपये करत बसू नकोस, फक्त तू नीट समजून घे. इथं 0 हे कट. 5 1 5.
या ठिकाणी 7 येणार. 5 7 35 म्हणजे 1 7 अशा प्रकारे नफा झालेला आहे. याला समजा आपल्याला टक्केवारीत काढायचं असेल तर गुणिले 100 करायचे. आता भाग देऊन बघ, भाग जात नाही. आणि आपण जर पर्यायामध्ये बघितलं तर 2/7 म्हणजे पूर्ण भाग जातच नाहीये. मग आपल्याला अशा प्रकारे सोडवावं लागेल. त्यासाठी आपण 100ला 7 अशा प्रकारे एकदम आपल्या ग्रामीण भागातील किंवा सुरुवातीच्या बेसिक पद्धतीने सोडवावं लागेल. 7 1 7 येतात किती 3. हा वरचा शून्य घेतला या ठिकाणी. 7 2 14 7 3 21 7 4 28 4 येतात किती 28. राहतात किती 2. बाकी राहते 2. या ठिकाणी दिसते 2 बाकी. इथे आहे का नाहीये. आणि 7 ने भागाकार करायचा म्हणजे ह्याची मांडणी कशा प्रकारे करता येईल आपल्याला. 14 2 पूर्ण भाग जात नाहीये ना. कशाने तर 7 ने पूर्ण भाग जात नाहीये म्हणून 2/7 असं लिहायचं असतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. सर हे पुढचं 7 काय सोन्यात आहे. चुकून टायपिंग झालेलं आहे. माणूस आहे, माणसाकडून चुकत असतं. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे. आणि ते बघताशनी करायचं असतं. असे कमीत कमी 3 ते 4 प्रश्न तू स्वतः आकडे बदलून त्या ठिकाणी तुझ्या वहीमध्ये टिपून घेऊन सोडवायचा प्रयत्न कर सोन्या. हे संपूर्ण सिरीज मी कंप्लीट करेल ना ज्यावेळेस सगळे प्रश्न तुझे घेईल ना तुला लक्षात येईल की काय तुझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यासाठी म्हणतोय लाईक अजूनही ठोकलं नसेल तर लाईक ठोक. फक्त तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तेवढं लाईक सुद्धा तू करायला पाहिजे ना. बरोबर आहे. इथे सुद्धा टायपिंग मिस्टेक झालेली असं मला वाटतंय. एकदा आपण बघूया. जर 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवसात खाण्यासाठी पुरेसे असेल तर 72 किलो धान्य 28 घोड्यांना किती दिवसात खाण्यासाठी. बघताशनी म्हणलं ना तर याला असं पॉइंट मध्ये उत्तर येऊ शकत नाही कारण याने भाग जातोय. हे सुद्धा अशाच प्रकारे बरोबर ना. 7 2 14 7 7 4 28 7 5 35 आणि 31 राहिलेले त्याला आपण उडू. त्यामुळे पॉइंट मध्ये उत्तर येणार नाही त्याचं. विषय काय झालेला आहे सोन्या. 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस पुरतंय. तर म्हणजेच काय असतं बरोबर असतं. तर म्हणजेच काय बरोबर असतं. तुला फक्त मांडणी जमायला पाहिजे. 72 किलो धान्य 28 घोड्यांना किती दिवस दिवस पुरेल अशा प्रकारे मांडणी करायची असते. आता या ठिकाणी छेदस्थानचे 72 या ठिकाणी येईल की नाही सोन्या इमानदारीत सांगतो. आणि या ठिकाणचं 28 हे छेदस्थानी येईल की नाही इमानदारीत सांग. मग बस तेवढंच करतो बाकी काय करू नकोस. 35 गुणिले 21 गुणिले 72 छेदस्थानी 54 तिथल्या तिथं जोडवायचं असतं बघ ना या ठिकाणी. ठीक आहे. 54 गुणिले 28 आणि बरोबर प्रश्नचिन्ह. आता इथे जाते भाग 7 5 35 आणि या ठिकाणी 7 2 14 7 3 7 4 28 4. इथे 5 आणि 4 9 होतात. या ठिकाणी सुद्धा 7 आणि 2 9 होतात. याचा अर्थ 9 ने पूर्ण भाग जातो. याला सुद्धा 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 55 54 6 आणि 9 8 72. आता इथे याला 3 ने भाग जातो आणि या दोघांची ही बेरीज जर आपण केली तर 3 येते. याचा अर्थ याला सुद्धा 3 ने भाग जातो. म्हणजेच काय 3 1 3 3 2 6 7 2 14 7 3 21 म्हणजेच 3 7 21 7 या ठिकाणी येणार. आता याचे निम्मे करतो मी. बे कबे या ठिकाणी भाग जातो आणि याचे निम्मे करतो मी. चल इथे येतं 4. आता या ठिकाणी हे जे 4 दिसते आणि हे 4 दिसते कट होणार की नाही. राहिलं काय सोन्या 7 5 35 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 31 आहे का ते सॉरी 35 असायला पाहिजे. 35 पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं असेल तुम्हाला. जर कळालं नसेल तर तशा प्रकारे कमेंट करा. प्रत्येक शिफ्ट मध्ये अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येतोय. मागच्याही शिफ्ट मध्ये म्हणजे मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. आपण शिफ्ट वाईज तर घेतोयच पण त्यातल्या त्यात सर्वात अवघड गणित घेतोय. कारण 25 प्रश्न 40-45 मिनिटात संपवणं म्हणजे जोक नाहीये सोन्या. एक्सप्लेन करावं लागेल. आणि मी तर 10च मिनिटात संपवल 25 प्रश्न. सोडवल मला जर सांगितलं सोडवायला तर. आणि माझ्या विद्यार्थ्यांना जर सांगितलं ते 10-12 मिनिटात सोडवतील. सोडवायचं नाहीये तुला एक्सप्लेन करायचं. आणि एक्सप्लेन करायचं म्हटलं तर 25 प्रश्न एका व्हिडिओमध्ये संपवणं ते थोडंसं अवघड आहे. मी पळत गेलो ना तर तुला अवघड होईल. बघ ना हा प्रश्न जो आहे ना हा प्रश्न तुला एक्सप्लेन करावा लागेल. अख्खे घड्याळ तुला नीट समजून सांगावं लागेल. त्यानंतर तू बघताशनी उडवशील. बघताशनी माझे विद्यार्थी काय म्हणतात की सर इथं काय दिसतं बरोबर 2:30 वाजता. बरोबर आहे ना. म्हणजेच किती 2:30 वाजता. सकाळी का संध्याकाळी ते घेणं नाही. 2:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन आहे. या ठिकाणी संपूर्ण घड्याळ आहे. इथे असतात 12 या ठिकाणी असतात 3 या ठिकाणी असतात 6 या ठिकाणी असतात 9. ठीक आहे. जर स्पीड मध्ये होत असेल तर तसे कमेंट्स करा.
1, इथे 2, इथे 4, इथे 5, बस इथपर्यंतच लय झालं. आता इथून मोठा काटा जो आहे तो कितीवर असेल? 30 म्हटलं तर एक्झॅक्टली 6 वर असेल. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आणि छोटा काटा जो आहे ना, तो हा छोटा काटा 2 वर होता, पण तो पुढे आलेला आहे, कारण मोठा काटा सुद्धा इथून सुरुवात झाली, तो पुढे आलेला आहे. म्हणून 2 वर होता, पण 2च्या पुढे आलेला आहे. आणि 2च्या पुढे एक्झॅक्टली किती आलेला आहे? तर 15 डिग्रीने आलेला आहे. सर 15 डिग्रीनेच का आलेला आहे? तुम्हाला कसं बरं ते माहिती पडलं? त्याचं कारण असं आहे की जेवढे मिनिट काटा मिनिटांमध्ये प्रवास करतो, त्याच्या निम्म्याने तास काटा प्रवास करत असतो, पण डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. पुन्हा सांगतो, मिनिट काटा मिनिटांमध्ये जेवढा प्रवास करत असतो, त्याच्या निम्म्याने तास काटा हा डिग्रीमध्ये प्रवास करतो. पुन्हा एकदा सांगतो, कारण महत्वाचं वाक्य आहे ते, मी तुला आता लगेच एक्सप्लेन करणार आहे. याचं उत्तर तुला लगेच सांगतो. इथे 30 डिग्री आहे, इथे 30 डिग्री आहे, इथे 30 डिग्री आहे, आणि या ठिकाणी याचं निम्म केलं 30, तर किती होतं? 15 डिग्री आहे. आणि यांची बेरीज करतो. तुला सूत्राचा वापर करू देणार नाही म्हटलं तर करू देणार नाही. 3 1 3 3 2 6 3 3 9 म्हणजे 90 आणि 15 डिग्री म्हणजेच किती होतात? 105. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण सर कसं काढलं अजूनही मला कळालं नाही. लोड घेऊ नकोस, तुला समजून सांगतो. हे वाक्य मात्र लिहून घे पॉज करून, जर तू रेकॉर्ड बघत असेल तर. रेकॉर्डेडच चाललं आपलं, सॉरी मला वाटलं लाईव्ह झालोय, माझ्याच लक्षात नाही राहिलं. पण रेकॉर्डेड जर तू बघत असशील ना, तर तशा प्रकारे तू पॉज करून नंतर हे वाक्य अत्यंत महत्वाचे लिहून घेऊन माझ्यासाठी एक वेगळी वही बनवू सोन्या. गणित व बुद्धिमत्तेची तलाठी गणित व बुद्धिमत्ता. आणि असं समजू नकोस की टीसीएस पॅटर्न घेईल की एमपीएससी घेईल. जर तुम्ही टीसीएस पॅटर्नचे मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करता, याचा अर्थ मला एमपीएससी ला फायदा होणार नाही. जर झाला नाही ना सोन्या तुला फायदा, ऑन कॅमेरा बोलतोय, तर समोर येणं बंद करेल. तू ये माझ्यासमोर, तू दाखव मला की सर तुम्ही जे शिकवले होते ना टीसीएसचे प्रश्न, ते एमपीएससी द्वारे विचारले जात नाहीत. तुला दाखवतो मी, धरू समजून सांगतो कशा प्रकारे विचारले जात असतात. इथे ही संपूर्ण घड्याळ काढलेली आपण, वही बनव वेगळी आणि नीट समजून घे. बाकी काय नाही, घड्याळावर एकूण 4 ते 5 टाईप असतात. 4 टाईप पैकी किंवा 5 टाईप पैकी तुला एक डिग्री विचारली जाते, मोठा काटा छोटा काटा यांच्या दरम्यानचं. छोटा कोण विचारलाय का मोठा कोण, हे सुद्धा नीट समजून घ्यायचं. दुसरं म्हणजे पाण्यातील प्रतिमा विचारली जात असते. तिसरं म्हणजे मिरर मधील प्रतिमा विचारली जाते. या व्यतिरिक्त अजून 2 प्रश्न वेगळे हाय लेवलचे विचारले जातात, ते सीसॅट लेवलचे असतात. ठीक आहे, आता सध्या लोड घेऊ नकोस, फक्त एवढं समजून घे. 2:30 वाजता आपल्याला विचारलं गेलेलं आहे, पण त्यासाठी तुला अख्खी घड्याळ समजून सांगावं लागेल. ही घड्याळ आहे, इथे 12 लिहिलेले, इथे 3 लिहिलेले, इथे किती आहेत? तर 6 आहेत, आणि या ठिकाणी आहेत 9. इथे संपूर्ण काढावं लागेल. 1 2 4 5 7 8 10 आणि 11. आता एक गोष्ट लक्षात घे सोन्या, हा छोटा काटा आहे, ठीक आहे, आणि हा आहे मोठा काटा, आणि हे दोन्ही सध्या 12वर आहे, एक्झॅक्टली 12वर आहे. ज्यावेळेस मोठा काटा पूर्ण प्रवास करत असतो, पूर्ण प्रवास म्हणजे हे संपूर्ण वर्तुळ 360 डिग्रीचे, किती? 360 डिग्रीचा आहे. आणि डिवायडेड बाय, मी जर एकूण 12 अंक आहेत म्हणून 12 केले, तर 12 1 12, आणि या ठिकाणी येणार 30. म्हणजेच काय झालं सोन्या? 30 डिग्री. 12 ते 1 यांच्या दरम्यान 30 डिग्री आहे. किती आहे? 30 डिग्री आहे. या ठिकाणी 30 डिग्री आहे, या ठिकाणी 30 डिग्री आहे, आणि सगळीकडे 30 डिग्री आहे बरं का, प्रत्येकामध्ये. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल. ही बेसिक ही गोष्ट, पण ही कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी, म्हणजे बघता उडवायचा असेल प्रश्न, त्यासाठी हे कळायला पाहिजे ना तुला. तर हा जो मोठा काटा आहे ना, हा मोठा काटा 12 पासून प्रवास करतो, प्रवास करून पूर्ण पुन्हा 12वर येत असतो. त्याला पुन्हा 12वर येण्यासाठी किती मिनिटं लागतात मोठ्या काट्याला? तर मोठा काटा 60 मिनिटे प्रवास करतोय. समजा 7 मिनिटे, डायरेक्टली लिहितो मिनिटे प्रवास करतो. त्याच वेळेस ह्यो छोटा काटा गप बसलाय का? नाही, मोठा काटा पुढे चाललाय म्हणून छोटा काटा सुद्धा पुढे जात असतो, आणि तो छोटा असल्यामुळे तो जास्त पळत नाही, हळूहळू पळतो. ज्यावेळेस मोठा काटा पूर्ण प्रवास करतो ना 360 डिग्री, त्यावेळेस छोटा काटा हा पुढे सरकतोय. पुढे म्हणजे कुठं? 12वरचा 1 वर येतोय. ज्यावेळेस मोठा काटा हा 60 मिनिटे प्रवास करतोय, त्यावेळेस छोटा काटा 30 डिग्रीने पुढे सरकलेला आहे. बघ ना, 12 पासून 1 वर आलाय की नाही? तर तशा प्रकारे या ठिकाणी छोटा काटा 30 डिग्रीने पुढे सरकलेला. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आणि तू जर याला बघितलं ना, तर तुझ्या लक्षात येईल की 60 मिनिटे आणि 30 डिग्री म्हणजे 60च्या तर निम्म्यानं सर. अरे तेच तर तुला मी समजून सांगतोय ना सोन्या. जर मोठा काटा 60 मिनिटे प्रवास करत असेल, तर छोटा काटा 30 डिग्रीने पुढे सरकतो. जर मोठा काटा 40 मिनिटे प्रवास करत असेल, तर छोटा काटा 20 डिग्रीने पुढे सरकतो, डिग्रीने सरकतो बरं का. जर मोठा काटा 15 मिनिटे प्रवास करत असेल ना, तर छोटा काटा 7.5 डिग्रीने पुढे सरकतो. जर मोठा काटा 10 मिनिटे प्रवास करत असेल ना, तर छोटा काटा 5 डिग्रीने पुढे सरकतो सोन्या.
इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल ना, मला लय आनंद झाला. जर तुझ्या लक्षात आला असेल तर, आणि जर नसन आलं तर पुन्हा एकदा नीट बघ. ठीक आहे, ही कन्सेप्ट होती. आणि त्याचप्रमाणे इथे 30 मिनिटे जर मोठा काटा पुढे सरकला असेल तर छोटा काटा केवळ 15 डिग्रीने पुढे सरकणार ना. म्हणून मी या ठिकाणी याला इथून इथं आणलं ना. इथं 15 डिग्री तरी अगोदरच प्रवास केलेला आहे. मग या ठिकाणी 15 डिग्री राहिलेला आहे. याचा अर्थ या ठिकाणी 3 1 3 3 2 6 3 त्रिकोण म्हणजे 90 आणि 15 होतात किती 105 डिग्री. कारण मोठा काटा या ठिकाणी ना 2.5 म्हटलं तर. सोन्या काय सांगू तुला, थोवादार बॅटिंग आहे. तत्तरा 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 रा म्हणजे की चाल देखो. किती मोठा प्रश्न आणि तू कसा सोडवणार. किती मिनिटं झालेले, 30 मिनिटं इथंच झाले सोन्या. या का प्रश्नाला गेले. पण हे आयुष्यात विसरू नकोस. तुला काय करायचंय आता 5:30 किती छोटा काटा मोठा काटा 5:30 वाजता किती डिग्री दोघांमधील अंतर आहे छोटं बरं का. म्हणजे छोटा कोण कितीचा केलेला आहे. तुला अजून करायचं 6:30चं. सर 6:30च करू का मी. सोन्या डायरेक्टली कर 6:21 बस. अशा प्रकारे 6:21 मोठा काटा आणि छोटा काटा यांच्या दरम्यानचं कोण काढ. काही करू नको सोन्या. इथं 6 दिसतंय ना तुला, बरोबर आहे की नाही. 6 वर हा जो छोटा काटा होता हा पुढे जाणार आहे. किती याच्या निम्मीने जाणार आहे. म्हणजेच 10.5 डिग्रीने जर पुढे गेला तर राहिले किती त्याला अजून क्रॉस करायचे. तर 30 वजा 10.5 जर तू केले तर तोंडी येते 19.5 या ठिकाणी, बरोबर आहे. आणि 20 नाही इथं जायचंय आपल्याला 10.5 हाय हा 10.5 आणि इथे 21 म्हणजे इथे आलेलं पुढे आलेलं. अशा प्रकारे सोडवायचं असतं. पुढे जाऊया. मग अक्षर संख्या चिन्हे असलेल्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या. डावे आणि उजवे दिसते तुला. इथे अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर एक संख्या येते. चिन्हे विचारलीत आपल्याला, म्हणजेच कसं असणार आहे चिन्हे. या ठिकाणी काय असणार आहे सोन्या, चिन्हे, बरोबर आहे ना. इथे असणार ताबडतोब आधी अक्षर आणि या ठिकाणी असणार लगेच ताबडतोब नंतर संख्या. इथे मी एक्सप्लेन करत असताना मला मोठमोठे अक्षर दिसतात, कळते का तुला. त्या ठिकाणी सोडत असताना तुझ्या समोरच आहे, तुला एक्सप्लेन करायचं नाहीये, त्यामुळे तू लगेच त्या ठिकाणी सोडवू शकतोस. फक्त एक्सप्लेन करत असताना थोडंसं स्लो होतं, ते तुला समजून सांगण्यासाठी होत असतं, बाकी काय नाहीये. त्यामुळं नीट बघ. आणि जर तुला वाटत असेल की बोर करतोय तर थोडंसं पुढे घे. पुढे म्हणजे डबल क्लिक केली की लगेच पुढे जात असतं. तुला विचारलं अक्षर चिन्ह संख्या यांचा गट, तर अगोदर तू काय करायचं, चिन्हवाला बघायचं. हे चिन्ह दिसते, चिन्हाच्या अगोदर लगेच अक्षर आहे. येस संख्या, येस म्हणजे आपल्याला पहिला गट मिळाला. ओके नो प्रॉब्लेम. अजून कुठे चिन्ह दिसते का सर या ठिकाणी. ओके, तर याच्या पुढे काय अक्षर पाहिजे होतं सर, इथं संख्या आहे. नाही सोड, जाऊ दे, लोड घेऊ नकोस. या ठिकाणी चिन्ह दिसते, चिन्हाच्या अक्षर पाहिजे होतं, इथं तर संख्या दिसते. अरे लोड घेऊ नको, कट कर, सोड. या ठिकाणी अक्षर पाहिजे होतं, इथं तर चिन्ह दिसतंय. अरे लोड घेऊ नको, कट करून टाक. अजून कुठे का नाहीये, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी एका सांकेतिक भाषेत 975चा अर्थ थ्रो अवे गार्बेज, त्यानंतर 528चा अर्थ गिव्ह अवे स्मोकिंग, आणि हे सगळं काय टाइमपास दिलेलं आहे सोन्या. हे फक्त मी तुला एक्स्ट्राचं या ठिकाणी दाखवलं गेलेलं. ते फक्त तुला कशा प्रकारे सोडवायचे ते एक्सप्लेन करण्यासाठी. मी तुला सांगतो ना, भक्ताशिनी म्हटलं तर भक्ताशिनी असतं. तुला काय करायचंय, गिव्ह हा शब्द जो आहे ना, या संबंधित तुला कोणता नंबर संकेत वापरला गेलेला आहे, हे खास करून सांकेतिक भाषेवर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न असतो. हे थोडंसं वरच्या लेवलचं. याच्याही वरच्या लेवलच्या अजून 2 स्टेप आहेत, पण त्या याच्यावर एमपीएससी मध्ये विचारल्या जात असतात. ह्या विशेष म्हणजे पोलीस भरती, तलाठी, पुरवठा निरीक्षक, भले TCS IBPS असो, जिल्हा निवड समितीमध्ये तर ठोसकेच प्रश्न असतात. इथे सुद्धा पैकीच्या पैकी असतात, तिथे सुद्धा पैकीच्या पैकी मिळायलाच पाहिजे. तिथं तर त्यांच्याकडून चुकलेला प्रश्न सुद्धा आपला बरोबर यायला पाहिजे. म्हणजे टायपिंग मिस्टेक झाली असेल तरी सुद्धा आपला बरोबर यायला पाहिजे. असे ठोसके प्रश्न असतात. तर तुला गिव्ह विचारलेले. गिव्ह कुठे दिसतंय सर, या ठिकाणी दिसतंय गिव्ह. कोणत्या 1 नंबरचं वाक्य, 2 नंबरचं वाक्य, 3 नंबरचं वाक्य. पॉज करून नंतर वाचून घे. तुला या ठिकाणी नंबर दिलेले आहेत आणि त्यांचे संकेत दिलेले आहेत. मग गिव्ह साठी कोणता नंबर वापरला गेलेला असा प्रश्न विचारला गेला. पहिल्या नंबरचं वाक्य आहे, दुसऱ्या नंबरचं वाक्य, तिसऱ्या नंबरचं वाक्य. 3ही वाक्यांपैकी गिव्ह हा शब्द ज्या ठिकाणी तुला दिसतोय ना, ते वाक्य नंबर कोणते, पर्याय क्रमांक 2 म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या नंबरच्या वाक्यामध्ये आहे. बरोबर, इथपर्यंत तुझ्या लक्षात आला असेल. आणि त्यासाठी एक तर 5 वापरलं जाऊ शकतं, 2 वापरलं जाऊ शकतं किंवा 8 वापरलं जाऊ शकतं. बरोबर आहे की नाही.
तर 5, 2 आणि 8 यापैकी जे पर्याय असेल ते तुझं उत्तर आहे. या व्यतिरिक्त जे पर्याय नसेल ते कट करून टाक. इथे 3 दिसतोय, आपल्याला तर 5, 2, 8 पाहिजे होते. इथे 7 दिसते, आपल्याला तर 5, 2, 8 पाहिजे होते. इथं तर 8 दिसतंय, येस. इथं तर 9 दिसतंय, अरे आपल्याला 5, 2, 8 पाहिजे होते. तुला तुझं उत्तर मिळालं सोने बघता क्षणी. पण सर असं नसेल तर काय करायचं? तुला सांगतो मी, लोड घेऊ नकोस. काय करायचं बघ, तू तुझ्या पद्धतीने सुद्धा सोडत असतो. तू मला माहिती ना काय करतो, या ठिकाणी आवे दिसते ना, या ठिकाणी आवे दिसते, दोघांसाठी कॉमन काय वापरलेले, मग आवे करणार. आवे कॉमन काय वापरलेलं, 5 आहे बरं का. ओके 5. त्यानंतर गार्बेज दिसते, या ठिकाणी गार्बेज आहे का अजून कुठं नाही. बरं स्मोकिंग दिसते, या ठिकाणी स्मोकिंग दिसते, दोघांमधील कॉमन काढणार 2. ओके नो प्रॉब्लेम, स्मोकिंग साठी 2. मग नंतर तुला साक्षात्कार होणार 8 राहिलेले, ते म्हणजे काय, तर गिवचं उत्तर आहे. तसलं नाहीये ते, तसंही तू सोडू शकतोस. पण लय मोठा प्रश्न असतो. या ठिकाणी 3 शब्द दिले गेलेले आहेत आणि पर्यायामध्ये सुद्धा समजा, पर्यायामध्ये सुद्धा या ठिकाणी काय, तर इथे समजा आपण 5 धरूया बरोबर पर्यायामध्ये, आणि या ठिकाणी काय करूया, 2 धरूया. 2 काय करूया, 2 धरूया. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण सोडूया. मग 3 पर्यायात उत्तर दिसते, म्हणजे 5 सुद्धा आहे, 2 सुद्धा आहे, 8 सुद्धा आहे. आता तू कसं सोडवणार? तर इथलं हे पहिल्या नंबरचं वाक्य, हे दुसऱ्या नंबरचं वाक्य, हे तिसऱ्या नंबरचं वाक्य, आणि तुला सांगितलं बघता क्षणी उडवायचं, अजिबात पेनचा वापर करायचा नाही. तर मी काय करणार सान्या, गिव दिसतंय ना, हे या ठिकाणी दिसतंय, ओके नो प्रॉब्लेम, या वाक्याकडे बघायचंच नाही. मग कोणतं वाक्य बघायचं आपल्याला, पहिल्या नंबरचं वाक्य बघायचं. 975 म्हणजेच 9, 7 आणि 5 हे 3ही अंक या 3 अंकांसाठी वापरले गेलेले आहेत. जर 9, 7 आणि 5 हे 3ही अंक या 3 शब्दांसाठी वापरले गेलेले असतील तर गिव साठी वापरता येतील का त्यांना? नाही येणार. मग हा जो 5 दिसतोय पर्यायातून शोधा, तो उडवा. यस, उडवला मी. त्यानंतर हा जो 7 दिसतोय पर्यायातून शोधा, उडवा. नाही दिसत आहे. 9 जो दिसतोय हा पर्यायातून उडवा. यस, उडवला मी. आता राहिला प्रश्न पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3चा. मग काय करायचं सोन्या, या ठिकाणी बघ, 2, 1 आणि 3 हे 3ही अंक या 3 शब्दांसाठी वापरले गेलेले आहेत, संकेत आहेत. तू मला सांग सोन्या, तुला तुझ्या आईची शपथ आहे, खरं सांग, 2, 1 आणि 3 या 3ही अंकांना गिव साठी वापरता येईल का? अरे हे पूर्वीच वापरले गेलेले 2, 1 आणि 3, स्मोकिंग इज हार्मफुल, या 3ही शब्दांसाठी हे 3 अंक वापरले गेलेले आहेत, तर गिव साठी वापरता येणार नाही. आणि म्हणून हे 3ही पर्यायातून उडवायचे. 2 दिसतोय का आपल्याला पर्यायात? येस, उडून टाक. अजून 1 दिसतोय का आपल्याला पर्यायात? अरे तो पहिल्यांदाच उडवलाय. 3 सुद्धा उडवायचे. याचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पेनचा वापर न करता आपण सोडू शकतो. भागताशनी याला म्हणतात. जर खरंच तुला ट्रिक आवडत असेल ना सोन्या, तर खरंच लाईक ठोक. तुला माहित नाही मी तुझ्यापर्यंत काय पोहोचवतोय. आपल्याला केवळ आणि केवळ प्रतिसादाची आवश्यकता असते. जर तुझा प्रतिसाद असेल तर धुवाधार बॅटिंग करत असतो. वेळ प्रसंगी यॉर्कर बॉलला आपण हेलिकॉप्टर शॉट मारत असतो. पण तुझ्यापर्यंत सगळं पोहोचवणार. तू असा खायचा ना, आता तुला असं खायचं शिकवणार. फक्त तू कर, सगळं तुझ्यापर्यंत पोहोचवणार. फक्त तू लाईक ठोकलं नसेल तर लाईक ठोकून दे. आणि तशा प्रकारे तुझी कमेंट सुद्धा असायला पाहिजे. कमीत कमी कमेंट 100+ जायला पाहिजेत आणि लाईक कमीत कमी 1000+ जायला पाहिजेत. लगेच पुढचा व्हिडिओ येईल माझा, लगेच याच्या पुढचा व्हिडिओ येईल. A=102 500+ लाईक जायला पाहिजेत आणि कमीत कमी जे कमेंट आहेत ते 100+ जायला पाहिजेत. लगेच पुढचा व्हिडिओ येईल. A=102 बरोबर आहे की नाही? डिजिटल मेथड आहे सोने. हे तुझ्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. मी तुला सांगतोय काय, 50% प्रश्न तुझे डिजिटल मेथडने सुटत असतात. सर इथं तर सूत्र दिलेलं सूत्राचा वापर करून तसलं नाही येते. बघ ना, या ठिकाणी 102 आहे ना, या 3ही अंकांची बेरीज होते किती? 3. मग एक काम कर ना, 3च समजून घे ना. याला 3 समजून घ्यायचं. 3 आणि 3चं स्क्वेअर केला तर किती होतो? 9 होत असतो. त्यानंतर वजा कर. याला 3 जर तू मानलं तर 3 त्रिक 9 होत असतं. लोड घेऊ नको, 9 करून टाक. माझ्यावर विश्वास ठेव सोन्या, अशाच प्रकारे सोडवतो. +3 कर, कंस पूर्ण कर, प्रश्नचिन्ह विचारलं गेलेलं ना तुला. तर इथे किती येतंय हे कट करून टाक. राहिले किती? +3 बरोबर आहे. 3 त्रिक 9 म्हणजेच यांची टोटल किती येते? जे काय तू सोडवशील त्याची शेवटी टोटल येणार आहे 9. जे काय तू सोडवशील त्याची टोटल येणार आहे शेवटी 9. आता तुला टोटल काढायची. बघ, 1 आणि 3 किती होतात? 4 आणि 3 होतात 7 आणि 2 होतात 9. पहिल्याच पर्यायात तुझं उत्तर असतं बरं का. TCSला मला नवल वाटतं, TCS एवढे ठोसके प्रश्न का टाकत असतं तुला. पण तू हातच घालत नाही, तू लगेच घाबरत असतोस. 1 1 1
आणि 1 4 होतात यांची टोटल होते 3 आणि यांची टोटल होते हे 9 सगळे कट करून टाक. मी तुला काय सांगितलं 9 मध्ये कोणती संख्या मिळवली की उत्तर तेच येतं. समजा उदाहरणासाठी सांगतो 9 मध्ये मी 2 मिळवले होतात किती 11. 1 आणि 1 किती होतात पुन्हा 2च होतात. समजा 9 मध्ये मी 7 मिळवले तर होतात किती 16. 6 अधिक 1 किती होतात रे 7च होतात. समजा मी 9 मध्ये 9 मिळवले होतात किती 18. 18 म्हणजेच काय 8 अधिक 1 बरोबर किती होतात 9. पुन्हा 9च येणार आहे. समजा मी 9 मध्ये 3 मिळवले होतात किती सोन्या तर 12. 2 अधिक 1 किती होतात 3. अशाच प्रकारे असतं. म्हणून 9 कट करून टाकायची. डिजिटल सम मध्ये राहिले किती 2. तू सांग सोन्या ही गणितीय क्रिया केल्यानंतर जे काही उत्तर येईल त्या उत्तरांच्या अंकांची बेरीज जर 9 येत असेल तर इथे सुद्धा 9 दिसतोय मला. याचा अर्थ पर्याय क्रमांक ए माझं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विषय संपला. खेळ खलास. बस थांबायचं का पुढचा एक प्रश्न याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचे. बाकी राहिलेले प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धुवाधार बॅटिंग याला बघताशनी म्हटलं तर बघताशनी असतं. हे जे दिसतं तुला 998 च्या पुढचा अंक किती असतो 999 आणि छेदस्थानी हा वाला उचलायचा. हे याचं योग्य उत्तर आहे. कसं काढायचंय ते तुला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवलं. तुझ्याच परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारे तुला कमीत कमी 3 ते 4 प्रश्न आलेले मागच्या वर्षीच्या परीक्षांमध्ये. ठीक आहे. आणि हे नगर परिषदेमध्ये सुद्धा आला होता प्रश्न. नगर परिषद TCS नेच घेतली होती. MPSC मध्ये तुला कंबाईन मध्ये दाखवतो हे प्रश्न. अशाच प्रकारे आलेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करायचं. हे सुद्धा बोर्ड मार्क्सचं याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचं. काय चुकलं असेल माझ्याकडून तर क्षमा असू द्या. धन्यवाद.